श्री दिलीप लांडे, दिलीप लांडे, सुनील शेळके, लग्नाला जायचंय यांना अध्यक्ष महोदय, लग्नाला जायचंय. नाही सर आता धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन 2024-25च्या वार्षिक पुरवणी मागणीवरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पान क्रमांक 70, बाब क्रमांक 104. अध्यक्ष महोदय, माझ्या मावळ मतदारसंघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत होत असलेल्या राज्यमार्ग, जिल्हा मार्ग असेल किंवा प्रमुख मार्ग असतील, या रस्त्यांचं पुनर्बांधणीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि या रस्त्यांची कामं होत असताना मागील 5 वर्षापूर्वी आदरणीय राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी आणि महायुतीच्या सरकारने देखील शेकडो कोटी रुपयाचा निधी हा रस्त्यांच्या बांधकाम कामाकरता उपलब्ध करून दिला. आणि प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली. काही कामं पूर्णत्वास गेली, काही कामं पावसाळा आला, पावसाळ्यामध्ये कामं स्थगित करून ती पुन्हा सुरू झाली. परंतु ही कामं होत असताना अध्यक्ष महोदय, या कामांच्या क्वालिटीवरती कुणाचाही अंकुश राहत नाही. जी कामं आपण टेंडरमध्ये काही अटी शर्ती घालून देतो की एखादं काम पूर्ण झालं तर पुढचे 3 वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरनं मेंटेनन्स सहित कुठल्याही प्रकारचं तिथं जर दुरुस्ती करण्याचं काम आलं तर ते त्याच बजेटमध्ये किंवा त्याच खर्चामध्ये त्याची तरतूद केलेली असते, तीच आड घालून त्याला आपण काम देतो. परंतु अध्यक्ष महोदय, एखादं रस्त्याचं काम चांगलं करणारे देखील कॉन्ट्रॅक्टर आपण पाहतो, परंतु जवळपास 60-70% अशी रस्त्यांची परिस्थिती आहे प्रत्येक मतदारसंघातली, त्यात विशेष करून माझ्या देखील, की एखादा रस्ता बांधला, पूर्ण झाला की तो पावसाळा आला की वर्षा 1.5 वर्षाच्या आतमध्ये त्या रस्त्याची फुटतूट होणार, खड्डे पडणार. काही रस्ते पूर्ण झाले म्हणून त्याचं सर्टिफिकेट घेतलं जाणार, परंतु साईड पट्ट्या देखील भरल्या जात नाही. आणि अशा वेळेला जर आपण कॉन्ट्रॅक्टरवरती कुठला अंकुश नसेल आणि आपण त्याच्याकडे कुठली माहिती मागवली किंवा कारणं मागवली तर त्यात अनेक जण ते कागदी घोडे रंगवण्याचं काम करून फक्त वेळ मारून नेण्याचं काम करतात. मला अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून सरकारला देखील विनंती करायची आहे की आपण शेकडो कोटी रुपयाचा ज्या वेळेला निधी एखाद्या कामावरती खर्च करतो त्यावेळेला त्या कामाची देखील क्वालिटी असली पाहिजे. एखादं काम पूर्ण होताना कुणाची जीवितहानी होता कामा नये, कुठला अपघात होता कामा नये, याची देखील खबरदारी घेतली पाहिजे. आम्ही विधिमंडळामध्ये येतो, मागणी करतो, मागणीला मान्यता मिळते, निधी मिळतो, परंतु प्रत्यक्षात काम ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला आमचा कुठलाही अधिकार राहत नाही. कोण ठेकेदार आहे, कशा पद्धतीने त्याला काम दिलेलं आहे, ही देखील आम्हाला कल्पना राहत नाही. आणि आमचा कुठेही अधिकार नसल्यामुळं ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने जे काही काम होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं, हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे. अध्यक्ष महोदय, आज माझ्या मतदारसंघामध्ये प्रशासकीय इमारती उभ्या राहतात, चांगल्या दर्जेदार राहायला पाहिजे. ब्रिटिश कालीन असलेल्या महसूल इमारती मागच्या 5 वर्षापूर्वी आपण त्या नव्यानं बांधायला सुरू केली, परंतु या इमारती काही कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. या इमारतींना काही कालावधी आपण घालून टेंडर केलं, परंतु कालावधी संपून देखील अधिकारी मंडळींनी पुन्हा वेळ वाढून द्यायचं काम केलं. कशासाठी वेळ वाढून दिली जाते, कशासाठी आपण त्यांना पाठीशी घालतो, हा देखील आम्हाला प्रश्न पडलेला आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जो काही निधी आम्हाला देऊ करता, ह्याच्यातून आपल्याला वेळेत काम झालं पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे, अशी माझी प्रामुख्याने मागणी आहे. एखादं काम कमी जास्त होईल, परंतु ते काम चिरकाल टिकलं पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, आदरणीय दादा आहेत, 2-3 मंत्री महोदय या सदनामध्ये आहेत. माझी विनंती आहे की आपल्या शिळफाटा ते भक्ती शक्ती म्हणजे निगडीपर्यंत असलेला NH4 हा मुंबई पुणे हायवे रोड, आपण याचं रुंदीकरण करणं किंवा आपण काही भागातले फ्लायओव्हर करण्याचा देखील शब्द दिला. आज त्या भागामध्ये ट्रॅफिकची एवढी मोठी समस्या आहे की जर आपण पुण्यावरनं तळेगाव किंवा लोणावळ्यापर्यंत यायचं असेल तर 2-2.5 तास जातात. आणि फ्लायओव्हर नसल्यामुळं काही ठिकाणी ॲक्सिडेंट झाले, अपघात झाले, अनेकांना जीव देखील गमवावा लागला.
म्हणून माझी विनंती आहे सरकारला, आपण तात्काळ याबाबत दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये कार्ला फाटा असेल, वडगाव फाटा असेल, काणे फाटा, तळेगाव फाटा किंवा आमच्या इथला सेंट्रल फाटा, सोमटणे फाटा असे वेगवेगळ्या फाटे आहेत, त्या भागामध्ये फ्लायओव्हरचं काम झालं पाहिजे, रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो की आपण मागच्या काही दिवसापूर्वी मागच्या सरकारमध्ये निर्णय घेतला की आपण मुंबईमध्ये जाणारे टोल ही टोल माफी केली, मुंबईकरांना दिलासा दिला. त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर मुंबई आणि पुण्याला जाणारे 2 रस्ते आहेत, एक NH4 जुना मुंबई पुणे हायवे आणि दुसरा एक्सप्रेसवे हायवे. एखाद्या व्यक्तीला जर एक्सप्रेसवे हायवेने जायचं असेल तर तो टोल भरून जातो, तो टोल भरला पाहिजे. परंतु सरकारनं जुना NH4 जो आहे मुंबई पुणे हायवे त्यावरचा टोल माफी केली पाहिजे. त्याचा जो काही खर्च असेल तो शासनानं तो खर्च स्वीकारावा. तो खर्च आपण एखाद्या जो कोणी ठेकेदार आहे किंवा ज्याला तो रस्ता दिलाय त्याला तो परत करावा अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, 2 विषय, 2च विषय, 2 मिनिटं द्या, 2 मिनिटं साहेब. अध्यक्ष महोदय, उद्योग विभागावरती येतो. बाब क्रमांक 107, पान क्रमांक 149. आज माझी तळेगाव ही औद्योगिक नगरी म्हणून देखील ओळखली जाते. तळेगाव दाभाडे असेल, नवला कुंभरे, निगडे, आंबळे, उर्शे, काने या भागामध्ये उद्योग नगरी मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहते. या उद्योग नगरीला माझ्या स्थानिक भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या. स्थानिक भूमिपुत्र ज्यावेळेला शेती किंवा आपली जमीन देतो त्यावेळेला त्याला मोबदला देखील सरकारकडून मिळावा ही त्याची माफक अपेक्षा असते. आणि ज्या वेळेला ही जमीन सरकार किंवा उद्योग विभाग भूसंपादित करते त्यावेळेला त्या शेतकऱ्याचा परतावा हा वेळेमध्ये दिला जात नाही किंवा तो योग्य ठिकाणी दिला जात नाही. काही एजंट लोक, काही दलाल लोक त्या ठिकाणी उभे राहतात आणि महत्त्वाच्या DP रोडला त्या जागा स्वतःच्या नावावरती कशा करता येईल ते पाहतात. अध्यक्ष महोदय, शेवट एकच हाच प्रश्न विषय घेतो फक्त. आणि माझ्या भागातल्या असलेल्या निगडे आणि कलाट या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह आहे, त्याबाबत देखील मी सरकारला विनंती करतो की अशाच अनेक बाकीच्या तालुक्यात देखील इको सेन्सिटिव्ह आहे. तो केंद्राच्या निगडीत प्रश्न आहे, तो प्रश्न देखील आपण तात्काळ निकाली काढावा. महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय यातलाच एक सांगतो. आज माझ्या भागातली तत्कालीन उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेबांनी देखील मला आश्वासित केलं होतं की आपल्या भागामध्ये एक मोठा प्रकल्प येतोय जो जनरल मोटरच्या ठिकाणी हुंदाई कंपनी आली आहे. त्या कंपनीमध्ये माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना देखील पुन्हा कशा पद्धतीनं रोजगार देता येईल त्याकरता हे सरकार पुढाकार घेऊन तुम्हाला न्याय देईल. परंतु अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की या ठिकाणी आलेल्या हुंदाई कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना घेतलं जाणार नाही अशा पद्धतीने सूचना केल्या जात आहेत. अध्यक्ष महोदय, झालं ना, 24-25 पर बोलने खड़ा हुआ हूँ. अध्यक्ष महोदय, बाब नंबर 96. अरे मेरा चार्ज मैं क्यों नहीं करूँ? अध्यक्ष महोदय, आधा मिनट मांग रहे हो. कैसे बैठे? पहले अध्यक्ष महोदय बोले बैठने का तब ना. सुनील दादा, आता तुमचा बरं बोला. सुनील, 1 मिनिटात. अहो हे चालूच नाही तर बोलू कुठून? बोला. अध्यक्ष महोदय, या भागामध्ये आज हुंदाई कंपनी नव्यानं येते. माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे. काही त्या ठिकाणी असलेल्या एजन्सी आज सांगतात तुम्ही जुने एम्प्लॉय होता किंवा तुम्ही स्थानिक आहात, तुम्हाला नोकरीला घेतलं जाणार नाही. याबाबत देखील सरकारनं दखल घेतली पाहिजे. आज माझ्या भागामध्ये उद्योग व्यवसाय येत असताना तिथल्या युवकांना, युवतींना देखील एक चांगलं प्रशिक्षण मिळावं याकरता मी शासनाकडे ITIची देखील मागणी करतो की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये माझे स्थानिक भूमिपुत्र म्हणत असताना राज्यातील, मग तो मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, पश्चिम महाराष्ट्रातला असेल, कोकण भागातला असेल, प्रत्येक माझ्या बांधवाला, माझ्या भगिनीला त्या ठिकाणी कसा रोजगार मिळेल, त्यांना कसं प्रशिक्षण मिळेल एवढीच मी शासनाकडनं अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा माझ्या या सरकारचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.